आमच्या प्रभाव चांगला प्रभाव आहे बीजेपीचा. अरे पण दंगेकर काम करणारा माणूस आहे. हे दंगेकरच्या बाबतीत आहे, चांगलं मत. राजकारण आता म्हणजे दलदल झाली सगळी. और जो काम करने वाला है वो आके च रहेगा. आमच्या इथं तर दंगेकर साहेबच आहे, रवींद्र दंगेकर असतात. दंगेकर बी चांगला आहे, माणसं काम करतात ते. च्या प्रभागावर तर राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि कमळापूर बीजेपी. आपलं रवी दंगेकर आहे. दंगेकर काम करते ना, कवा पण जावा, काय पण काम घेऊन जावा, ते काम करतात. अरे हो, तर चांगलं काम आहे. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पुणे महानगरपालिकेतील विविध ठिकाणी जाऊन लोकांच्या या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वसामान्य मतदारांचे काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 23मध्ये आणि इथे अशा अनेक रंगतदार लढती इथं होत आहेत. त्या निमित्तानं आपण लोकांशी चर्चा करूया. काका नमस्कार. आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आता ना. हां बरोबर आहे. त्या अनुषंगानं आम्ही जरा सर्वसामान्य लोकांचे सर्वे चालले. सर्वे करतोय. कसं पाहता ह्या निवडणुकीकडे कशा दृष्टीनं पाहता आता तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या प्रभाव चांगला प्रभाव आहे बीजेपीचा. बीजेपीचा चांगला प्रभाव आहे, चांगले काम आहे. विशाल धनवडे आलेला आहे इथं. चांगलं पॅनल आहे. 5 वर्ष टर्म त्याची इथं झालेली आहे नगरसेवक पदाची. चांगलं काम केलं 5 वर्ष. आता बीजेपी बदलाला सेनामधनं तर बीजेपीमध्ये ते आलाय ना, सेनेमधनं बीजेपीमध्ये ते कामं चांगली होती म्हणून आता. आणि संपूर्ण पॅनल बीजेपीचं झालेलं आहे. चारही उमेदवार बीजेपीचं आहे. आता ह्यामुळे आता ते सगळं लोकांचं कल त्यांच्या बशीचे. चांगली काम आहे, चांगले तरुण उमेदवार दिलेले गदळले. इथे म्हणजे शिवसेनेचा पण पॅनल आहे, बीजेपीचं पण सगळ्याचे पॅनल आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचा आहे, बीजेपीचा सगळं पॅनल आहे, काँग्रेस उभाटाचा पॅनल आहे. पण हा प्रभाव आता जास्ती करून बीजेपीचा आहे. बीजेपीचे कसं आहे, आमदार इथला आहे, स्थानिक आमदार बीजेपीचा आहे. कसबा विधानसभामधला स्थानिक आमदार बीजेपीचा आहे. त्यामुळे इथं प्रभाव बीजेपीचा जास्ती आहे. बीजेपीचं म्हणजे कामं, विकासाची कामं इथं भरपूर झालेली आहे. त्यामुळे ते बीजेपीला इथे जास्ती स्कोप आहे. त्यामुळे ही महानगरपालिकेची निवडणूक जी चालू आहे, बरं कसं आहे तुमच्या प्रभागामध्ये काय होईल? कसं आता काय, आम्हाला जास्त बाहेर फिरता येत नाहीये. आम्ही वयस एका ठिकाणी जे कोणी बातम्या देते ते सांगतो आम्ही. पण सगळ्यांची आवड चाललेली. कोण म्हणतं दंगेकर येणार, कोण म्हणतं बीडकर येणार, कोण काय सांगतं धनावडे येणार. आता बघू इलेक्शन झाल्यावर काय होतंय ते कोणाचं तरी. पण दंगेकर काम करणारा माणूस आहे. हा, तो म्हणजे सगळ्यांची कामं करणार आहे. आता बीजेपीचे पण आहे. हा, तो कोणत्या पक्ष बघत नाही. तो कोणत्या जाती जमातीचा माणूस आला तरी तो करतो काम. आहे तो म्हणजे असं म्हणजे. हा, आता कसा वाढ मोठा झाल्यामुळं सांगू शकत नाही कोणत्या भागातले प्रत्येक भागातला उमेदवार तिथला तो लोकप्रियच असतो. त्यामुळे घासून होणार आहे. माहिती तुमच्या मदतीला येणार कोण उमेदवार आहे? आता आमच्या तर जवळचा दंगेकर आहे. आमच्या मदतीचा आहे दंगेकर आहे. गणेश नलावडे तो आहे. गरीब माणूस आहे पण मदतीला धावणारा माणूस आहे. त्यामुळे ते पण होऊ शकतं. तुमचं मला बोलता येत. तुमचं मत हे सांगा. दंगेकरच्या बाबतीत आहे, चांगलं मत. चांगलं माणूस आहे. काय कशामुळं दंगेकरांची एवढी हवा इथं? की हवा म्हणजे नाही, त्याचं म्हणजे तिथं काम आहे. काम करतो. आम्ही अर्ध्या रात्रीला गेलो वार्ड वगैरे तरी बघत नाही. येऊ. आणि तू कोणत्या पक्षाचा आहे, हिंदू आहे का मुस्लिम आहे काय, हे कोणी बघत नाही, जातपात बघत नाही काय. आजपर्यंत आम्ही एवढा इतिहास आहे बघितलं त्याला कधीच नाही. काय नुसतं हाक मारली की दंगेकर येतात? येतं. नाही रात्री अपराध कोणत्याही कामाला बोलतोय नाही, आहे तो काम. तो झाला गणेश नलावडे झाले, दोघंही काम करणार आहेत. त्यामुळे ते आहे समजत आहे. पण आता रवी भाऊंचे मुलगा आणि मिसेस उभारल्यात. हा पण ते त्यांची मिसळ आमच्या वार्डात आहे, पण मुलगा त्यांचा दुसऱ्या वार्डात आहे. पलीकडची. त्यामुळं पण इथं म्हणजे होणार आहे, जबरदस्त फाईट होणार आहे इथं. हा, उमेदवार भरपूर आहे. आमच्या चाली इथली एक आहे दळवीबाई म्हणून, बर ती एक आहे. परत मारड करायची आजारी ते शिवसेनेचे आहे. त्यांचं पण होतं पहिलं काळ. मोरे चांगला आहे शिवसेनेचा. बर हे सगळे कोण हे घेऊ शकत. काँग्रेसचे ते पण करपे जवळचेच काँग्रेस. आहेत.
सगळ्या म्हणजे आमचे हेच पडतात हा आमची नात तोंडावर पडणार सगळे. आता हे बीजेपी तर त्यांची पण नात आहे बर बर गराळे हां हा बर त्यांची नात आहे ती त्यामुळे त्यांचं पण हवं आहे हां सगळं चाललेलं आहे. पण आता तुमची नातच उभी आहे म्हणल्यावर थोडं सांगा ना त्याच्याविषयी काय. नाही बोलता येत नाही, बर सांगता येत नाही. ठीक. महानगरपालिकेची निवडणूक सुरू जी आहे त्या संदर्भात आम्ही सर्वे करतोय. काय वाटतं तुमच्या प्रभागात कसं काय वातावरण आहे काय. तर काय आहे, बरेचसे लोक आहे उमेदवार त्यातून जे काही पहिले जुने कार्यकर्ते म्हणजे समजा धनवडे असे काय जे आहे आता 50% नवीन आहेत त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. बर 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 तर सगळ्यांचे जे चालू आहे प्रचार. बर बर तुमच्या मते काय आहे? कुणाचं पारडं जड वाटतंय आपल्या प्रभागामध्ये. आता ते पुणे शहर प्रमुख आहे ना संजय मोरे कार्य आहे तसं कोणत्या पक्षाचे ते. शिवसेना शिवसेनेमधले कुठल्या. उभाटा उभाट उद्धव बाळासाहेब त्यांचे काँग्रेस बरोबर युती आहे ना इथे. हां पण ते जास्त नाही काँग्रेस हां हां उमेदवार अच्छा. इथे आहे पक्ष शिवसेनाचे. हां. अच्छा बर आणि ते प्रल्हाद गवळी एक कोण येईल निवडून इथं काय तुमच्या प्रभागात. आता इथं हे गाड्याबाई एक आहे हां 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 बर असं आहे. हां मारडकर एक आहे नितीन ते जे म्हणजे सासरे विजय मारडकर नगरसेवक होते मी त्यांचंही काय सांगताय. ओके भागात ना तुम्ही. नाही नाही तिकडे केशवनगर. केशवनगर बरं. तुमचा आमचा प्रभाग 15. काय आहे? निवडणूक तर सगळीकडेच आहे. काय घिसमिड काल आहे सगळा आणि काय वीस मिनिट आहे राजकारणाचा. म्हणजे तुम्ही तरुण म्हणून राजकारणाकडे बघताना काय वाटतं कसं वाटतं राजकारण. राजकारण आता म्हणजे दलदल झाली सगळी. हां ही दलदल नीट करण्यासाठी तुमच्यासारख्या तरुणांनी राजकारणाकडं पॉझिटिव्ह उतरायला आम्हाला उतरायला पण पाहिजे असं वाटत नाही का. वाटतं तसं पण आता मोठे लोक उतरू देत नाहीत असं आहे. पाय खेचणारे भरपूर आहेत. ओके ओके धन्यवाद. आता निवडणूक जी चालू आहे त्याचा साधारण आम्ही अंदाज घेतो आहे. काय लोकांचं म्हणणं आहे नेते पुढारी काही बोलत राहतात त्यांचे दावे करतात आरोप करतात. सामान्य मतदार सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये कसं वातावरण आहे. वातावरण तो काय पण असू द्या येणार वातावरण काय पण असू द्या बरं पब्लिक जिसको लाएंगे वो चाहने वाला है बरोबर. और जो काम करने वाला है वो आके च रहेगा. उसको तुम चाहे वोट दो या मत दो वो बराबर आके रहने वाला है. अच्छा कौन है काम करने वाला आपके प्रभाग में. काम करने वाला है तो पहले थे राष्ट्रवादी के वो भी काम अच्छे करने के. फिर अपना विशाल भाऊ थे वो भी काम बराबर करने के. लोग अभी भी बोले तो काम करते अपना कुछ भी काम रहने दो. आता पण करतो विशाल भाऊ. अच्छा विशाल धनवडे. धनवडे ओके ओके. पण ते तर दुसऱ्या पक्षात गेलेत असं समजलं. पक्ष कुठं पण असू द्या पण ते कामं करतो आमचे. मला वाटतं शिवसेनेतनं भाजपत गेले. पण ते कामं करतात आमने नेहमी कामं करतात ते. बरं 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 काय पण काम असू द्या ते सगळे करून टाकतात आमचे. बरं बरं चालू आहे हे महानगरपालिकेची नेते मंडळी बोलतात. आमचं म्हणणं आहे की सर्वसामान्य माणसाला काय वाटतं हे बघावं. काय वाटतं तुम्हाला ही जी निवडणूक चालू आहे कशा दृष्टीने पाहता याच्याकडे. बघा आता ॲक्च्युली तर कसं आहे की वेव तर चालली आहे याच्याकडेच भाजपाकडे. अच्छा पण माझा अंदाज आहे आता हे जे कॉर्पोरेशनची निवडणूक आहे त्याच्यात तुम्हाला तुमचं जे प्रॉपर रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याला तुम्ही वोटिंग करायला पाहिजे की जो तुम्हाला सहकार करतो. बरोबर. आणि बाकी तर मी काय बोलू शकत नाही. तुम्ही काय एखादा मला प्रश्न उत्तर विचारला तर आपण काहीतरी आन्सर देऊ शकतो. मी तेच आपला हा मित्र खास आहे हुशार आहे. काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुमचा जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये सध्या कोणाचं पारडं जड वाटतं पक्षवाईज जर सांगायचं झालं. पक्षवाईज तर शिवसेना बरं. किंवा कोणती शिवसेना. शिंदेची. अच्छा बाकी तर आपल्याला काय वाटत नाही. काय वाटतं तुला. मला वाटतं शिवसेने म्हणजे दंगेकर आहेत ना सध्या त्यांचे. ॲक्च्युली कसं आहे वॉर्ड मोठा केलेला आहे. बरोबर 4 वॉर्डचा एकत्र त्यामुळं कुठलीही गोष्ट इथं सांगू शकत नाही. ते तर आहे अनिश्चित झाले अनिश्चित झालेलं आहे सगळं. आणि हा जो विषय आहे निवडणूक हा पारदर्शकता असावी त्यामध्ये एवढंच आमचं म्हणणं आहे नागरिकांचं. ह्याच्यामध्ये ना कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार नसावा. बरोबर अगदी ते तर पब्लिकला ते आधीपासून माहितीच आहे. पण कसं आहे की हे जे फेवरेटिझम होती ना की आम्ही ह्यानाच पारंपरिक प्रमाणे लोक करतात वोट की आम्ही भाजपालाच देणार
आम्ही काँग्रेसलाच देणार, तसं नाही करायला पाहिजे. प्रॉपर तुमच्या जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे जे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सहकार करतो. हां, म्हणजे ही स्थानिक निवडणूक आहे तर हां. पक्ष तर त्याच्यात पक्ष प्रॉपर माणूस बघायचा, पक्ष नाही बघायचा याचा. आमचं म्हणणं तसं आहे. तुमच्या दृष्टीनं कोण माणूस आहे तुमच्या उपयोगी पडणारा किंवा तुमच्या बघा आमच्या इथं तर धंगेकर साहेबच आहे, रवींद्र धंगेकर असतात. बाकी तर आपण जास्त बोलू शकत नाही. मग आता काय पब्लिकला काय माहिती काय इच्छा आहे, काय फेवरेटिझममध्येच वोटिंग करतात. मग त्यामुळे आपण काय सांगू शकत नाही. तुमचं काय मत आहे? हाच प्रश्न तुम्हाला पण आहे की कोण व्यक्ती आहे जो म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमच्या उपयोगी नाही ना, पडेल? 4 उमेदवार आहेत टोटल. बरोबर. हां, त्यामुळं कुठला उमेदवाराला द्यायचं, काय द्यायचं असं पक्षवाईज तर होणारच नाही ही पक्षवाईज गोष्ट. तर होणार नाही. माणूस त्यामुळं बघून माणूस बघूनच होईल. कदाचित आणि असंही प्रत्येक होईल, वॉर्डामध्ये या पक्षातला एक माणूस त्या पक्षातला एक माणूस असं सुद्धा बरोबर होऊ आहे, शकेल. त्या टाईपच होणार आहे. आणि असं स्पेसिफिक कोणाचं नाव येऊ शकत नाही आपण. अच्छा, बरं. स्पेसिफिक. आणि ते कसं आहे, मग एक वातावरण आहे तसं, त्यामुळं असं कुठलं नाव घेणं योग्य नाही. बरं बरं ठीक तुम्ही हा प्रश्न बी विचारणं योग्य नाही तसं पाहायला गेलं तर. आहे. आम्ही विचारतो उत्तर हो, द्यायचं opinion नाही आहे. द्यायचं. हां, कारण आम्ही हे आपलं opinion opinion असतो. घेतोय. आम्ही बाकी काय फरक force पडत नाही. करत नाही किंवा पार्टी नाही, नाही, नाही. हां. तुम्ही म्हणता ते पार्टीपेक्षा बरोबर आहे. माणसाचं महत्वाचं आहे. कुठली पार्टी ऍक्च्युली असो. पाहायला गेलं तर पार्टी पण महत्वाची आहे. आहेच महत्वाची. पार्टी महत्वाचीच पण आहे. ह्या स्थानिक राजकारणामध्ये काय झालं आहे आत्ताच्या घडीला की पार्टी महत्त्वाची आहे, पण काल ह्या पार्टीत होते, मागच्या वेळी ते ह्या पार्टीत ते गेले, होणारच. ते हां. पार्टीतले त्या पार्टीत गेले, त्या आपल्याला माणूस पार्टीतले त्या महत्त्वाचा पार्टीत गेले, असं बऱ्याच ठिकाणी झाले ना. ह्याच्यामध्ये एकच विषय, सत्तेच्या बाजूने जो लढल त्याच्या पाठीशी थांबायचं. हां, तर तसं जर बघायला गेलं ना तर सत्तेच्या बाजूने म्हणलं तर राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेतच आहे, शिवसेना शिंदेसाहेबांची सत्य खरं. सत्य कुठं राहणार आहे? सत्तेवर सत्ता नाही म्हणत आहे मी. 1947 नंतर सत्यच गेल्यात. बरं, सत्य काय आहे? पण आपण काय व्हायला लागले की सत्ताधारी जो म्हणेल तो सत्य बघा व्हायला कसं आहे, लागले. तुम्हाला एक वस्तू सांगू का, जेव्हा माणसाकडे पॉवर येतो ना ते सगळे त्याचे पासे बदलतो. जोपर्यंत पॉवर येत नाही तोपर्यंत माणूस आपल्यासाठी चांगला असतो. एकदा पासे पॉवरमध्ये आला की मग तो माणूस पुढं काय करणार आहे त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. अगदी खरं. आणि ते 5 वर्षानंतर मग बाय बाय करणार असं आहे. पण तरी माझं म्हणणं असं आहे की एखादा तुमचा जवळचा आहे की जे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतो त्यांना वोट करायला पाहिजे. स्थानिक लेवलला नगरसेवकाचे यायला आहे ना, तो वरच्या लेवलला भांडू शकत नाही. बरोबर. पण जे कॉर्पोरेशनमध्ये तर करू शकतो ना आपल्या आपल्या जे प्रभागामध्ये. आता ह्याच्यामध्ये आहे ना, एक महत्त्वाचं मला गोष्ट सांगायची आहे. जर खरंच ही गोष्ट तुम्ही पुढे नेणार असेल तर, Yes, बोला. तर माझं असं म्हणणं आहे की जे पुणे कॉर्पोरेशनमध्ये जे पुणे कॉर्पोरेशन आहे, जे इथं प्रॉपर पुण्यामध्ये राहणारे जे 25 वर्षापेक्षा जास्त आहे, हां, त्यांनाच फक्त पुणे कॉर्पोरेशनमधल्या पुण्यातल्याच मुलांना फक्त नोकरी द्यावी. हा आपला मेन मुद्दा आहे याच्यातला. की बाहेरनं येऊन हा याच्या ओळखीचा आहे, तो लांबनं येणार, तो इथं कामाला लागणार, कोणाच्या शिफारशीने येणार, ते होऊ नये. पुण्यातल्याच मुलांना फक्त नोकरी दिली पाहिजे, हे आपलं मत आहे. हे प्रकर्षाने त्यांनी मांडावं. धन्यवाद. तुमच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही लोकांची मतं जाणून घेतोय. मतदार आहात तुम्ही, कसं आहे वातावरण तुमच्या प्रभागामध्ये? बरोबर आहे, चांगलं आहे. बरं. चांगलं आहे. दंगेकर बी चांगलं आहे. माणसं काम करतात ते लोकांना तकलीफ नाही, काय नाही लोकांचा. ते गरीब लोकांसाठी करतो ते कामं. आंदेकर बी करतो ते सगळं कामात, ते गरीब लोकांसाठी. तर लोकांना तकलीफ नाही दिली, काय नाही दिली. पाणी झाडू आला. दंगेकर आमदार पण होते ना? आमदार तिने बी काम केले बरोबर, झाडू आले, सगळं आली, पाणी बरोबर पोचत होते. बरं, आता जी येणारी निवडणूक आहे ह्याच्यामध्ये काय वाटतं, कुणाचं पारडं जड वाटतं तुम्हाला? आता बोलता तर येते, आता कोण येणार आहे? आता आंदेकर बी येणार आहे, धंगेकर बी. पण ते दोघं तर एकमेकाच्या समोर उभे आहेत ना, दोघांपैकी एक जण येणार कोणतं? आता बोलता येतं ना, आता जोर आहे ना, आता बोलता नाही. 4 आहे वोटिंग आहे ना, आता बोलता येतात नाही ना. आता तिकडे वाढले ना, आता वाढले ना, आता बोलता येते नाही. आता तिकडची पार्टी काय मारली की लगेच मदतीला धावून येणार कोण वाटतं? आता मध्ये तर धंगेकर बी आहे, इकडचे लोक आहे. आता इथे नाही आहे तर आता येणार आहे. आता आंदेकर ते इकडे गेले बी ते हे करतात कामं ते. जे नेते दावे करतात निवडणुकीच्या अनुषंगानं, त्याच्यामध्ये किती तथ्य वाटतं तुम्हाला? आहे थोडंफार आहे ना. तर थोडंफार आहे. बरं, तुमचा ह्या प्रभागामध्ये कसं वातावरण आहे? आहे, छान आहे. हां, बरं.
सगळे पक्ष आहेत म्हणजे सगळे BJP आहे, पक्ष, शिवसेना BJP, आहे, शिवसेना. काँग्रेस सगळे चांगले. आहे, राष्ट्रवादी आहे. चांगले आहेत सगळे कार्यकर्ते उमेदवार सगळे चांगले आहेत. हां, त्यात विशेषतः राष्ट्रवादी असेल, BJP आणि शिवसेना शिंदे साहेबांची हे सरकारमध्ये एकत्र आहेत, पण इथं मात्र एकमेकांच्या समोर निवडणूक लढत आहेत. काय वाटतं, कसं तुमच्या प्रभागात कुणाचं पारडं जड वाटतं ह्यापैकी? आमच्या प्रभागात तर राष्ट्रवादी अजितदादा पवार हां, आणि कमळापूर BJP. बरं, त्या दोघांचं हे वाटतं. बरं, काय काय पण BJPची ही जी धोरणं आहेत ही किंवा ह्या पक्षातनं इकडचं लोक ते तर घेतात ते प्रत्येक पक्षात तेच चाललंय ना. वाटत नाही का ह्याच्यामुळं काय परिणाम होईल तुमच्या? थोडंफार होणार, हां हां हां, थोडंफार होणार. बरं बरं बरं. पण BJP आणि राष्ट्रवादीचा प्रभाव आहे म्हणता येईल. सर्वे चालू आहे जरा. काय म्हणते निवडणूक हाल हवा? आता बघ आता काय होतं निकालाचं. हाल हवा काय म्हणते? आता कोण येतं काय येतं आता काय नक्की नाही. एवढे लोक थांबलेले उमेदवार जास्त झाले. उमेदवार जास्त झाले. आता कोणाला पण मत जास्त द्यायचे, झाले. पक्ष जास्त झाले, कोणाला मत द्यायचे काय आता ते बघायला लागलं. प्रत्येक पक्षाची पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 1 पार्ट बरोबर खिचडी झाली बरोबर. बरं, तुमच्या प्रभागात कसं काय? चांगले सगळे नगरसेवक चांगले. आता काय पण फक्त असं आहे की आता कोणाला मत सगळे तर द्यायचं निवडून येऊ शकत नाही. नाही नाही. त्यापैकी 4च येणार निवडून. चारच येणार. बरं, आता बघू आता काय कोणी येत आता तुमच्या मध्ये काय वाटतं? काय येणार काय आले तर एखादं सेना येणार नाही तर BJP. सेना कोणती? अरे भाऊ रवी भाऊ हां दंगेकर. दंगेकर. हां हां, नाहीतर मग BJP आहे. बरं. पण BJP कशी येईल? मशीन ॲडजस्ट करून येईल का खरं खरं येईल? आता खरंच येईल ना. आता ते तर सध्या सिद्ध करून दाखवलं ना त्यांनी. आता नाही लाईट नाही सांगी असते तर मग वांदे होते, मशीन? असते तर मग प्रॉब्लेम होतोय ना. हां हां, नाहीतर? नाही आपलं चिठ्ठ्याचं बरं होतं इलेक्शन आमचं. बरं बरं. ते कसं आहे ते परवडतं चिठ्ठ्याचं इलेक्शन, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला असं कळतं का इलेक्शन झालं. आता मशीनमध्ये कसं आहे का काय समजत नाही ना. BJP आहे. बरं, आता जे आहे हां. त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? आता जे वाटतं असं काय नाही. आता सगळे पक्ष चांगलेच आहे म्हणायचं. नाही, पक्ष तर सगळे चांगले आहेत, कोणी काय वाईट आहे असं म्हणायचं कारण नाही. बरोबर आहे. पण त्यातल्या त्यात पारडं जड कोणाचं वाटतं तुमच्या आता जास्तीत जास्त शिवसेनाचं वाटतं आपल्याला इथं. शिवसेनेत कोण उमेदवार आहे? आहे आपलं रवी धंगेकर आहे ना. बरं त्याचे पक्षाचे लोक आहे. बरं, त्यांचं काम कसं आहे? काम चांगलं आहे रवी भाऊचं. येतात मदतीला? हा एक नंबर काम आहे. हां, कामाचा माणूस आहे, बरं काम करतोय, बरं. कधी कुणाला नाही म्हणत नाही, जात बीत काय बघत नाही. हे महत्त्वाचं आहे त्याचं. बरं बरं कुठल्या माणसाला त्यांनी कामासाठी नाही म्हणलं नाही आत्तापर्यंत. आम्हाला काय काम पाहिजे, आम्हाला पक्ष नको आहे. हां, हो हो. कुठलं पण पक्ष असलं तर आमचं काम झालं तर आम्हाला महत्त्वाचं ते असतं. बरं, तुमचा व्यवसाय काय? हे आमचं रिक्षा आहे. अरे मग तुमचे मुख्यमंत्री हा शिंदे साहेब, हा शिंदे साहेब रिक्षावाले ते आमचे. शिवसेना म्हणणारच की तुमचं- आम्ही आता शिवसेना म्हणणार नाही दादा, काम बघून आम्ही सांगणार. बरं, बरं. त्यांचे पक्षाचे माणूस हा हे पण रिक्षावाल्याचे यांचे जे यांचे पण बरं, तुमच्या भागात तुमच्या मते नाही का हे भागात मी बसलेलं आहे, भागातच मध्ये माझं. दंगेकर येतील असं वाटतं? हा हा तुमचं काय मत आहे दादा? दंगेकर बरं, कशामुळे सगळे दंगेकर काम म्हणजे? काम करते ना. बरं कवा पण जावा, काय पण काम घेऊन जावा, ते काम करतात. नाही म्हणत नाही. बरं दुसऱ्याला आतापर्यंत कोणाला ओळखला पण नाही. 8 वर्ष झाले इलेक्शन होऊन कुणी आला पण नाही आमच्या वाड्यात. काय आहे काय नाही, हे आमच्या वाड्यात नसून तरी आमचे कामं करतो. म्हणजे नगरसेवक नसले तरी काम करतात. कामं करतो. आमचं काही पण काम असलं तर डायरेक्ट आम्ही तिकडेच जातो. का बाबा भाऊ असं आहे ती बघत पण नाही का माझ्या वार्डाचा आहे का नाही आहे, ती करून देतो काम. फोन बिन केलं तर उचलतात का लगेच? हो आतापर्यंत नाही मत नाही आली की ती करतात काम. ऑफिसमधले पोरे चांगले करते ते. ऑफिसमधले मुलं पण चांगले, त्यांचे फोन करायची गरज नसते. त्यांना गेलं की काम होतं. काम होतं. काम करतात ते चांगलं आहे. तुमचं काय मत आहे? रवी भाऊचं चांगलं काम आहे. रवी भाऊचं काम चांगलं आहे, एक नंबर काम आहे. पण काय काय प्रकारचं काम आहे? आता ते आमदार पण होते, मागे नगरसेवक पण नाही, होते. लय आता भरपूर. त्यांची मिसेस आणि मुलगा दोघं होते. लई भरपूर कामं केले त्यांनी. कधी आडी अडचणला कधी पण लगेच ताबडतोब केले. हां. ॲडमिशन असू द्या, कारोबारचं काय पण कॉर्पोरेशनचं काय पण सगळं करून देत आहे करून. ओके. एक नंबर काम आहे त्यांचं. रवी भाऊचं काम एक नंबर आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 23मध्ये नागरिकांशी चर्चा करत होतो. नेते मंडळी आणि पक्षाचे लोक अनेक दावे करत असतात, आरोप प्रत्यारोप करत असतात, परंतु सर्वसामान्य माणसाचं मात्र पक्षापेक्षा आपल्या कामाला येणारा माणूस, जो आपल्या उपयोगी पडणारा माणूस आणि आपली छोटी मोठ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारा माणूस महानगरपालिकेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून जावा अशी अपेक्षा इथल्या लोकांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.